केलेला आहे शिवसेनेला, नेमकं काय कारण आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही निषेध व्यक्त करताय? आज यवतमाळ जिल्ह्याचे खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निवडून दिलेले खासदार संजय देशमुख हे यवतमाळ जिल्हा खासदार हे सोडून गेले, याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक तीव्र निषेध करत आहे। या ठिकाणी आज धोंडी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी जाणार आहोत। आज या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी पुतळा जाळून संजय देशमुखांचा तीव्र निषेध या ठिकाणी केला आहे। कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात संजय देशमुखांना तिकीट दिली, त्यांच्यासाठी जवळपास 5 सभा या यवतमाळ जिल्ह्यात दिल्या। आजपर्यंत त्यांनी कुठेही एवढ्या मोठ्या सभा दिल्या नाही आणि एवढ्या सभा देऊन सुद्धा तो माणूस या ठिकाणून निघून जातो, हे खेदजनक बाब आहे। या आमच्या मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला होता तो विश्वास त्यांनी गमावला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी या यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आहोत। कारण या ठिकाणी जे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आजपर्यंत आमचा एक नेता म्हणून आम्ही मानत होतो, ज्यांच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्यांच्या विश्वासावर काम करत होतो, त्यांनी तो विश्वास संपादन केला नाही आणि आमच्यातून निघून गेले। याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि त्यांचा पुतळा जाळून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे आणि असाच निषेध आम्ही प्रत्येक मतदारसंघात आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आणि त्यांचा निषेध हा या पक्षाच्या वतीनं, कारण पक्ष संघटना बांधताना जो काही पक्ष संघटना बांधत असताना पक्षापेक्षा कोणी मोठा नाही, पक्ष हा सर्वात श्रेष्ठ आहे, व्यक्ती हा मोठा नाही आणि हे सिद्ध करून दाखवायचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्याचं आहे। आणि कार्यकर्ता हा सज्ज आहे, कोणीही एकही कार्यकर्ता या ठिकाणी त्यांच्यासोबत गेलेला नाही, हे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय। ऑपरेशन टायगर मध्ये जर पाहिलं तर 2 खासदार अब्सेंट होते, त्यामुळे आताही अपेक्षा आहेत का येईल म्हणून? नाही, काही अपेक्षा नाही आहे। ते 2 खासदार आता तिथं सभा चालू आहे, संसदेत सभा चालू आहे, तिन्ही आमचे खासदार त्या ठिकाणी बसलेले आहे, परंतु अजूनही एकही खासदार त्या ठिकाणी पोहोचला नाही आहे। त्याच्यावरून लक्षात येतं की एकही 6 जे खासदार आहे ते गेले आहे, हे निश्चित या ठिकाणी सांगावंसं वाटते आपल्याला। संजय राऊत यांनी 50 कोटी 60 कोटी मध्ये हे जे पैशाचा व्यवहार झाला, या संदर्भात जे कोणी देत असेल त्यांची काही ईडी चौकशीची किंवा मग याच्यावर व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? यांच्यावर चौकशी होणारच, कारण हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष होता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह घेऊन लढले होते। त्याच्यामुळे या सर्व जे काही खासदार या ठिकाणी साही गेले आहे त्यांच्यावरती कारवाई होणार। त्यांनी पैसे घेतले की त्यांनी काय केलं, कशा पद्धतीनं ते गेले, या सर्व गोष्टीवरती त्यांची चौकशी होणार। व्हीपसुद्धा जाहीर केला आहे, कारण त्या पक्षाचा व्हीप हा सर्वात मोठा व्हीप आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या अशा व्यक्तींना धडा शिकवला पाहिजे। त्यास कायदेशीर लढाई या ठिकाणी चालू आहे। शेतकऱ्यांचा एक प्रश्न असा आहे की ज्या कर्जमाफीसाठी पैसा नाहीत आणि इथे खासदार विकत घेण्यासाठी कोट्यावधी रुपये त्यासाठीच तर आम्ही जिल्ह्यात आम्ही मोर्चे बांधत आहोत, मोर्चे करत आहोत। शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, विमा कंपनीनं एकही पैसा यवतमाळ जिल्ह्याला दिला नाही। यवतमाळ जिल्ह्यात आपल्याला कोणत्याही योजना शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या काही योजना आहेत त्या केल्या नाही। उलट आपल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी होत्या त्या लाडक्या बहिणी सरसकट त्यांनी दिल्या। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट त्यांनी पैसे दिले आणि आज त्याच्यावर सुद्धा कपात करत आहे। यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 60,000 महिला या ठिकाणी कुपोषित आहेत, त्यांना सुद्धा या पैसा मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे। जे कर्ज माफ होत आहे त्यात सुद्धा खूप निकष लावले आहेत त्यांनी, ते निकष सुद्धा दूर केले पाहिजे। हा प्रश्न घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व शिवसैनिक प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मोर्चे काढणार आहे आणि तो निषेध आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आहोत। मागच्या वेळेला गद्दारी झाली, आम्ही त्यातून बाहेर सावरत नाही आणि मशाल घेऊन उद्धव साहेब मशाल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढले आणि मोठ्या प्रमाणावर खासदार निवडून आले, आमदार निवडून आले, आमचे जे काही आले। परंतु त्याच्यानंतर हे सत्र थांबलं नाही। पैशाच्या भरोशावर, म्हणजे आज 500 कोटीमध्ये ऑपरेशन टायगर त्यांनी आटोपलं असं म्हणतात। पैशानेच विकत घेतल्या गेल्या। 60-60 कोटी प्रत्येक खासदाराला दिले गेले
60 कोटीमध्ये यांचा सौदा झालेला आहे आणि त्यानंतर हजार हजार कोटीची कामं यांना दिवस प्रलोभन आहे. मला सांगा की हे किती दिवस आम्ही म्हणजे आता उद्विग्न झाले म्हण. आता असा विषय आहे की नुसतं जोडे मारून त्या पुतळ्याला जोडे मारू नये, तर प्रत्यक्षात ज्या वेळेला समोर येईल ना त्यावेळेला संजय देशमुख जोडे निश्चित करा. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.